घर 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 घर. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज जाते मी शेतामध्ये पाणी मारण्यासाठी, सॉरी औषध मारण्यासाठी. मग काय आण्यानं सोडलं मला, हळावर आणण्या गेलं घरला. बरं झालं तितकंच आण्याला आठवलं की औषध गाडीमध्ये राहिलं होतं. आणि तुम्हाला वाटत चला मी व्हिडिओ बनवण्यासाठी असं केले, नाही खरंच औषध विसरलो होतो मी. जर हे औषध घरी गेलं असतं ना, मग काय होते आपल्याला टप्पू. तितक्याच मला माझ्या मित्राचे पप्पा भेटले. मग काय शेतामध्ये आल्याला घेतलं आपल्या महादेवाचं दर्शन आणि आलो बघा आपल्या शेतात. हे बघा आपला कापूस कसा आहे, एकरात नाही गुंट्यात आहे, गुंट्यात. म्हणजे गुंट्यात नाही, एकरात. मग का गेल्या वेळेस एक औषध उरलं होतं, मग का त्याला काढा गेलो. ह्याच्यामध्ये होती सामसूळ, भेटीला जायची गरज नव्हती ना मध्ये. मग का केलं बिचारीला आजात. ह्या डब्यात मिसळलं काय तर हालेलो घर 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 घर. मग खोललं, बाप रे दुधाचा छात झाला की घडबंड्या. हे एक औषध टाकलो पाण्यावर आणि आपला टाकलो चहा आणि मग केली मोटर चालू. आलं पाणी, आपण डायरेक्ट बेंडाला पंपत लावतो. केली मोटर बंद. तुम्हाला वाटत असेल शेती करून सोपं आहे, तर तसं नाही, असा घाम काढावा लागते. आली रे आली, आत्ता माझी बारी आली. घेतला श्वास आणि दिला सोडून. मग का घेतला पटीवर पंप आणि लावलो कडी आणि लावलो जोर. बाप, मग का केली गाडी चालू. आता हिरीवर मला पंप उचलतो आणि असं वाटलं की नाही कुठं मी पाठ मोडते काय की, पण नाही, बेटीने दिली साथ आणि केली मग आपली ड्युटी चालू. असे काम करायला द्यायचेच नाही तर ताकद लागते, ताकद. आणि ताकद फक्त आणि फक्त आपल्या गावकलपुरामध्ये असते, बरोबर आहे का नाही. बघा असं दाखवावं लागतं, अख्खं झाड औषधानं वल्ल केलं, पुन्हा औषध मारायची गरज पडली नाही पाहिजे. मग एवढे बोंड लागतील, लोक म्हणतील की मायाला काय बोंडायला लागली काय. मग झालं, मग औषध मारून मला असं वाटलं लागलं कुठं मी वर्ल्ड कप जितो काय की, मला एवढी खुशी वाटू लागली. पण नाही, मग खुशी याच्यामध्येच की मी सगळं औषध मारलो. घरी जाता तर माझ्या पायामध्ये कुठला होता काटा, तर मला असं म्हणायचं की असे काटे कोणाच्या पायात खूप सरते, त्याच रस्त्यात ते काटा टाकू नका, साईडला टाका, कारण दुसऱ्याच्या पायामध्ये ते खूप नाही. चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. जय महाराष्ट्र.